नमस्कार, जय महाराष्ट्र. बुलढाणा जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की ज्या पेट्रोल पंपावर रांगा लागल्यात, कुठे कोणी शेतकरी रस्ता रोको करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत, कुठे मारामारी भांडणं होत आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की डिझेलचा पेट्रोलचा तुटवडा आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात नाही. मी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. सगळ्या कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे की पेट्रोल पंपवाले जेवढ्या गाड्या पाठवतील तेवढ्या गाड्या आम्ही भरून द्यायला तयार आहे. त्यांनी फक्त गाड्या पाठवाव्यात आणि त्याच्यामुळे शेतीची मशागतीची काम आपल्याला करायची आहे. शेतीची कामं ही एका जन्माची कामं असतात, म्हणून सगळ्यांना मशागतीकरता डिझेलचं काम त्या ठिकाणी पडणार आहे आणि म्हणून सगळ्यांना डिझेल मिळेल अशी व्यवस्था मी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितली आहे. डिझेलच्यामुळे गावागावात पाण्याचे टँकर सुद्धा जात नाही, त्याच्याकरता सुद्धा पाण्याच्या टँकर करता वेगळी व्यवस्था करायची, वेगळे पेट्रोल पंप देण्याची मागणी आपण जिल्हाधिकारी केली आणि तीही व्यवस्था त्या ठिकाणी झाली. केवळ नगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या नगरपालिका घंटागाड्या असतील, बाकी सफाईचे वाहन असतील, त्यांच्या सुद्धा वेगळ्या डिझेलची व्यवस्था करण्यात आली. त्याच्यामुळे कोणीही असं काही घाई समजू नका किंवा स्टोअर करायचा प्रयत्न करू नका की आपल्याला पुढे डिझेल भेटणारच नाही. आजच सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे आणि म्हणून खास करून आम्ही आपल्याला विनंती करतो, पेट्रोल पंप मालकांना सुद्धा विनंती की तुम्ही जेवढ्या गाड्या पाठवसाल तेवढ्या गाड्या कंपनीवाले तुम्हाला भरून द्यायला तयार आहेत. आपण फक्त गाड्या पाठवण्याची व्यवस्था करा किंवा त्यांच्याकडनं पैसे भरून गाड्या मागून